चराचराला व्यापून उरले, चराचराला व्यापून उरले, तुझी नाम गाथा वंदितो दत्त गुरुनाथा, वंदितो दत्त गुरुनाथा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज आपण चाललोय श्री क्षेत्र गिरनार पर्वतावर। तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान। गिरनार हा भारतामधील गुजरात राज्याच्या सौराष्ट्र भागातील सर्वात उंच डोंगर आहे। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे श्री क्षेत्र गिरनार। शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे। या ठिकाणी जाण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात। 10,000 पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जाऊन दर्शन घ्यावे व आयुष्याचे सार्थक करावे असे ते स्थान आहे। माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे। प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते। शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे। काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत। त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत, जोपासल्या गेल्या आहेत। शेवटच्या पायरीवर त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू भेटतील। गिरनार पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत। एक म्हणजे पायी 10,000 पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो किंवा उडन खटोला म्हणजेच रोपवे मधून आपण 5,000 पायऱ्यांच्या वर पोहोचून तेथून 5,000 पायऱ्या चढत जाऊ शकतो। रोपवेसाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा तेथील ऑफिसमध्ये देखील ऑन द स्पॉट बुकिंग होते। उडन खटोलाचे टायमिंग सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच आहे। 700 रुपयामध्ये तुम्ही रोपवेने वर जाऊन परत येऊ शकता। आशिया खंडातील सगळ्यात लॉंगेस्ट रोपवे म्हणून याची ओळख आहे। यातून एकदा तरी प्रवास करायलाच हवा। प्रत्येक भारतीयासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। चराचराला व्यापून उरले, चराचराला व्यापून उरले, तुझी नाम गाथा। रोपवेने जाताना प्रथम आपल्याला भगवान नेमिनाथांचे मंदिर दिसते। येथे भगवान नेमिनाथांची समाधी आहे। याच ठिकाणी त्यांनी तब्बल 700 वर्ष तपश्चर्या केली होती। रोपवेनी आपण अंबामाता मंदिर जे 5,000 पायऱ्यांवर आहे तिथे पोहोचतो। पायी मार्गाने देखील 2 ते 3 तास चढून आपण येथे पोहोचू शकतो। अंबामाता मंदिराजवळ पोहोचल्यावर तेथून पुढील 5,000 पायऱ्या पायी चढाव्या लागतात। ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी डोलीवाले असतात। डोलीवाले एका व्यक्तीसाठी 5,000 ते 11,000 रुपये घेतात। त्याचे रेट्स त्या व्यक्तीच्या वजनानुसार कमी जास्त होतात। अंबामाता हे 51 शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तिपीठ आहे। कारण जेव्हा सतीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीवर पडले तेव्हा याच ठिकाणी सतीचे हृदय पडले होते। या पवित्र अंबामातेचे दर्शन घेऊन आपण गिरनार यात्रेला सुरुवात करतो। गुरु शिखराकडे जाताना प्रथम आपल्याला गोरक्षनाथांचे शिखर लागते। गिरनार यात्रेदरम्यानचे हे खूप महत्त्वाचे स्थान आहे। हे तेच ठिकाण आहे जेथे स्वतः दत्तप्रभूंनी गोरक्षनाथांना दर्शन दिले होते आणि याच ठिकाणी त्यांनी दत्तगुरूंना विनंती केली की मला असं एक स्थान द्या जेथून मला आपल्या चरणपादुकांचं कायम दर्शन घेता येईल। म्हणूनच गिरनारमधील सर्वात उंच शिखर हे गुरु गोरक्षनाथांचं आहे आणि त्याखाली श्री दत्तात्रेय शिखर आहे।
गोरक्षनाथ शिखरावरून आपण अतिशय स्पष्टपणे गुरु शिखर पाहू शकतो. शिखराकडे जाताना प्रथम आपल्याला ही कमान लागते. येथून गुरु शिखर 1000 पायऱ्यांवर आहे. मंदिरात फोटो आणि शूटिंगला परवानगी नाही आहे. गाभाऱ्यातील दत्तप्रभूंच्या चरण पादुकांवर मस्तक ठेवून देहबान हरपले. मनाला परमानंद झाला. 5000 पायऱ्या चढून आल्याचे सार्थक झाले. दर्शन घेऊन झाल्यावर ज्या कमानीतून आपण प्रवेश केला होता त्याच कमानीच्या उजव्या बाजूला श्री दत्तधुनी आणि अन्नछत्र आहे. इथे 5000 वर्षापासून सुरू असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैव दुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते. त्या अग्निरूपानं साक्षात दत्तप्रभूच तिथे प्रकट होतात. कमंडलू कुंडस्थानी असलेले साधू पिंपळाची लाकडे समर्पित करतात. आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्निकुंडात रचून ठेवतात आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातळ लावण्याच्या आतच श्री दत्तात्रय निर्मित स्वयंभू अग्निनारायणाची 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रद्धावान भक्तास त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन होते. या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो. या धुनीचे भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. येथील अन्नछत्रात महाप्रसाद घेऊन आम्ही गिरनार पर्वत उतरण्यास आरंभ केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार पर्वताच्या पायथ्यापासून जवळच मुचकुंद गुहा आहे. पुराण कथेनुसार हीच ती गुहा आहे ज्यामध्ये मुचकुंदांनी काल यवनाला भस्म केले होते. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी मुचकुंदांना याच गुहेमध्ये दर्शन दिले होते. ही गुहा आजही गिरनारमध्ये अस्तित्वात आहे. फक्त त्याचे स्वरूप थोडेसे बदलले आहे. समोरच्या बाजूला मुचकुंद महादेव मंदिर आहे. या गुहेमध्ये माता अन्नपूर्णेचे देखील स्थान आहे. गिरनारला पोहोचण्यासाठी तुम्ही पुण्याहून किंवा मुंबईवरून ट्रेननी जुनागडला जाऊ शकता. जुनागड रेल्वे स्टेशन पासून गिरनार 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. शेअरिंग ऑटो किंवा प्रायव्हेट ऑटोनी तुम्ही गिरनारला पोहोचू शकता. रेल्वेनी पुणे आणि मुंबईवरून साधारण 12 ते 15 तास लागतात. जर तुम्ही फ्लाईटनी येणार असाल तर राजकोट हे नियरेस्ट एअरपोर्ट आहे. तेथून गिरनार 115 किलोमीटर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गिरनारी. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.